नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आपण आज परत कंटिन्यू करूया आपल्या भूगोल ह्या विषयासोबत. मराठी माध्यमामधून हे लेक्चर राहील आणि आज आपण जे करणार आहोत धडा तिसरा आणि चौथा. ठीक आहे. धडा तिसरा जो आहे तो आहे पृथ्वी नकाशा तुलना व क्षेत्रबेट. हा प्रॅक्टिकलमध्ये ॲक्च्युली धडे येतात. जे धडे प्रॅक्टिकलमध्ये येणार आहे तुम्ही इंडेक्समध्ये जाऊन बघू शकता. काही धडे प्रॅक्टिकलमध्ये आहे, ते प्रॅक्टिकलचे धडे परीक्षेसाठी महत्त्वाचे नाही. बट हा धडा मी घेणार नव्हतो, तिसरा धडा, तरी मी त्यातले एक दोन कॉन्सेप्ट्स ज्या आहेत त्या बघितल्या, त्या महत्त्वाच्या तेवढ्या घेऊन टाकूया आणि आज परत अजून एक धडा करूया, तो आहे धडा चौथा. तर सुरू करूया या धड्यांसाठी. या अगोदर सुरू करण्या अगोदर मला खूप जास्त महत्त्वाची तुम्हाला माहिती सांगायची आहे की हा जो चौथा धडा आहे, चौथा आणि पाचवा धडा, हे दोन धडे तुमच्या परीक्षेसाठी अतिशय जास्त महत्त्वाचे, खूप महत्त्वाचे. परीक्षेसाठीच नाही बट एक भूगोल हा विषय कळण्यासाठी हे दोन विषय कळाले तरच तुम्हाला भूगोल कळेल. हा दोन चॅप्टर कळाले, धडे कळाले तरच तुम्हाला भूगोल हा विषय कळेल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. खूप महत्त्वाचे धडे आहे हे. तर प्लीज व्यवस्थित लक्ष द्या. जे काही मी सांगतोय कळत नसेल तर परत लेक्चर ऐका. पण ह्या लेक्चरमध्ये ह्या चौथ्या आणि पाचव्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 2 वेळा ऐकावं लागेल तरच ह्या गोष्टी कळतील असं मला वाटतं. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ चॅप्टर नंबर 3. पहिले आपण धडा तिसरा सुरू करूया. धडा तिसऱ्यामध्ये हे सांगितलेलं आहे, मेजर कॉन्सेप्ट्स आहेत त्या ह्या आहेत 2 की द्विमितीय आणि त्रिमितीय, ज्याला आपण 2D आणि 3D असं म्हणतो. 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन. ठीक आहे. तर काय असतं हे 2D आणि 3D? काय असतं हे 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन? हे ह्या चॅप्टरमध्ये एवढंच 2 कॉन्सेप्ट आहेत त्या महत्त्वाच्या आहे. ओके, सो तुम्ही जर बघाल इथे मी एक सिम्पल याच्यामध्ये शिकवून समजावून सांगतो. त्याआधी हे वाचून घेऊया आपण. काय लिहिलं इथे बघा. द्विमितीय रुंदी व लांबी अशा 2 मिती असलेले पृष्ठभाग. काय रुंदी आणि लांबी ह्या 2 मिती असतात. ओके. आणि त्रिमितीयमध्ये रुंदी, लांबी आणि उंची. हे बघा, आता एवढ्याने समजून सांगा. आता तुम्ही म्हणता 3D मूवी बघायला जातो मी, 3D पिक्चर बघायला जातोय. तर 3D पिक्चर जेव्हा बघायला जातो आपण थिएटरमध्ये, चित्रपट जेव्हा बघायला जातो 3D मध्ये, तो गॉगल्स लावतो आपण ते. तर ज्या वेळेस एक चित्र समोर येतं आपल्यासमोर, तर ते समोर येताना दिसतं, म्हणजे त्याची उंची दिसते की तो त्या भागापासून समोर येतोय, जवळ येतोय, आपल्या जवळ येतोय असं वाटतं. त्याला म्हणतात 3D. 2D म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जर मी असा एक बॉक्स काढला तुमच्यासमोर, तर हा जो बॉक्स आहे ह्याला तुम्ही चौकोन म्हणू शकता, कारण की 4 कोन आहे, चौकोन. ह्याला तुम्ही एक डब्बा म्हणू शकतात, है ना, ह्याला एक बॉक्स म्हणू शकता. पण हा जो आहे ह्याला बघा, रुंदी आहे आणि ही लांबी आहे. ठीक आहे. ह्याला उंची आहे का? नाही. पण जर मी ह्या डब्याला असं ड्रॉ केलं, तर तुम्हाला आता ह्या बॉक्समध्ये तुम्हाला ही रुंदी दिसत आहे, ही रुंदी दिसत आहे, ही लांबी दिसत आहे आणि उंची दिसत आहे. ठीक आहे. हा झाला 3 डायमेन्शन. एवढंच ह्या चॅप्टर 3 मध्ये महत्त्वाचं होतं. 2D आणि 3D ह्याला 3 मिती आहे आणि 2D ला 2 मिती आहे. ते आहे उंची आणि रुंदी आणि लांबी. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की 2 मिती याच्यातल्या कोणत्या आहे, उंची आणि लांबी, उंची आणि रुंदी, उंची आणि, हे तुम्हाला अशा प्रकारे ते विचारू शकतात परीक्षेमध्ये. आता पुढे जाऊया नेक्स्ट चॅप्टरकडे आपण. ठीक आहे. हे प्रॅक्टिकल आहेत, प्रॅक्टिकलवाली गोष्ट नाही बघू आपण. सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर हवा व हवामान, अतिशय जास्त महत्त्वाचा. पुन्हा का सांगतोय? कारण की हा चॅप्टर जर नाही कळाला तर पूर्ण भूगोल तुम्हाला कळणार नाही. ओके, व्यवस्थित लक्ष द्या, शांतपणे हे लेक्चर करा, 2x करू नका, शांतपणे आपणही शांतपणे ह्या लेक्चरला घेऊया. ओके. आता बघा इथे काय दिलंय तुम्हाला, कोची, भोपाळ, मसुरी, 3 शहरांची नावे दिली आहेत, 3 राज्यांची नावे दिली आहेत आणि वेळ दिली आहेत महत्त्वाची म्हणजे. तर 12:30 सगळीकडे 12:30 वाजलेले आहेत. महिना सेम आहे
आणि वेळही सेम आहे, पण इथे वातावरण सेम नाही आहे. तर वातावरण सेम नाही आहे म्हणजे वातावरणामध्ये चेंज काय, इथे कोचीमध्ये जर ढगाळ आहे तर भोपाळमध्ये ऊन पडलं आहे कडक, आणि मसुरीमध्ये तर थंड हवा सुटलेली आहे, म्हणजे हिवाळा टाईप वातावरण आहे मसुरीमध्ये. तर असं का होतं, एकाच वेळेला आपण म्हणतो की आज इथे पाऊस पडतोय, दिल्लीला तुम्ही कोणाला कॉल केला तो काय म्हणेल, नाही बाबा आमच्या इथे जर गरमी होती आहे, भयंकर उन्हाळा चालू आहे. ठीक आहे, तर हा चेंज का होतो, हा बदल का होतो. आपण मागच्या चॅप्टरमध्ये एकदा बघितलं आहे की तापमानामध्ये आणि पृथ्वीवरती वेगवेगळे दबावाचे पट्टे निर्माण होण्यामध्ये कोणाचा हात असतो, तो असतो टेम्परेचरचा. म्हणजे सूर्यकिरण कशी पडते, लंबरूप पडते की स्लांटिंग पडते, कशी पडते, ह्याचा एक हे एक रिझन सांगितलं होतं मागच्या एक लेक्चरमध्ये. आता ह्याचे आपण काही फीचर्स बघणार आहोत. ठीक आहे, हे जे मी इथे सांगितलं ते तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आणि कॉन्सेप्ट आपण ही घेऊया. तर ह्या दोन कॉन्सेप्ट कंपॅरेटिव्हली नेहमी अभ्यास करायला पाहिजे. ती एक कॉन्सेप्ट आहे हवा आणि हवामान. ठीक आहे, हवा आणि हवामान ह्या दोन कॉन्सेप्ट्स आहेत. हवा आणि हवामान ह्या दोन कॉन्सेप्ट्स आहेत ज्या तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी करायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कळेल. ओके, तर बघा, एखाद्या ठिकाणाची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती म्हणजेच हवा. बघा, आपण काय म्हणतो की अरे आज इथे पाऊस पडतोय, पण मे बी तुम्ही थोडं पुढे जाल इथून रोडने तर तिथे पाऊस पडत नाही आहे. तर इथलं जे आता काय हवा आहे इथे कशी आहे, इथे पाऊस पडतोय. ठीक आहे, म्हणजे पाऊस आहे इथे, तिथे पाऊस नाही आहे. तर मग तुम्ही याला वातावरण म्हणाल का, हा मेन मुख्य प्रश्न आहे. बघा, त्याला तुम्ही हवा म्हणाल, वातावरण नाही. आता याला इंग्रजीमध्ये वेदर म्हणतात, मराठीमध्ये हवा म्हणतात. तर मराठीमध्ये ॲक्च्युली वेदरसाठी विशिष्ट शब्दच नाही आहे. हा हवा म्हणजे वेदर आणि हवा असं तुम्ही बोलण्यामध्ये वापरत नाही. इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही काय म्हणतात, हाऊ इज द वेदर टुडे, है ना. वेदर रिपोर्ट बघतो आपण, काय न्यूज चॅनलवरती वेदर रिपोर्ट बघतो की आज कसं आहे वेदर. आपण क्लायमेट रिपोर्ट बघत नाही, वेदर रिपोर्ट बघतो. आपण न्यूज चॅनलवरती हवामान अंदाज बघतो, हवा अंदाज नाही. त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की हवा आणि हवामान हे दोन वेगवेगळे शब्द आहे. मराठी भाषेमध्ये वातावरण मी सांगू शकतो तुम्हाला, वातावरणालाच ते वेदर म्हणतात, वातावरणालाच क्लायमेट म्हणतात बोलीभाषेमध्ये. बट ॲक्च्युअलमध्ये वेदर म्हणजे हवा. तर काय, एखाद्या ठिकाणी विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती. आता कसं आहे ते. ठीक आहे, मी तुम्हाला म्हणेल की समजा फॉर एक्झाम्पल आता पुढे चालू याच्या आधी हे बघून घ्या. ही स्थिती अल्पकालीन असते, म्हणजे काय, शॉर्ट. आता पाऊस पडतोय तर नंतर नॉर्मल होऊन जाईल. ठीक आहे, हे अल्पकालीन असते. तर काय असते, अल्पकालीन. यालाच आपण ठिकठिकाणची हवा म्हणतो. उदाहरणार्थ थंड हवा, गरम हवा, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता बघा, हे नका वाचू, लहानपणापासून वेगळे वेगळे गरजेचं नाही आहे. हे पण नका वाचू सध्या. इथे बघा, तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहे. त्या हवेची, वरती जे बघितलं आपण, ह्या हवेची मुख्य अंगे काय काय आहे, तापमान, आर्द्रता, वारे आता जे सुटलेत ते, ही सगळी हवेची मुख्य अंगे आहे. हे फीचर्स आहेत हवेची. ओके, आणि हे फीचर्स, हे 4 फीचर्स टेम्पररी फीचर्स आहेत. म्हणजे काय, आता अल्पकालीन आहे, शॉर्ट आहे. आणि हेच जर तुम्ही एक सायंटिस्ट लोक काही बसतात, सायंटिस्ट जे असतात, इथे लिहिलं आहे बघा, हवामानशास्त्रज्ञ. हवामानशास्त्रज्ञ काय करतात, हवामानशास्त्रज्ञ अशा हवेचा आता कशी हवा सुरू आहे, म्हणजे काय आहे, तापमान काय आहे, आर्द्रता काय आहे हवेमध्ये, ते सगळं काही स्टडी करतात. ओके, आणि हे स्टडी फक्त एक दिवस किंवा 2 दिवस, 8 दिवस नाही करत. तारीख लिहिणार, इथे हवेमध्ये दमटपणा आहे, मग ते ह्या दिवशी लिहिणार, उद्या परवा तेरवा, मग 4-5 दिवस, 1 महिना, यार 4 महिने तर आर्द्रताच होती हवेमध्ये. आता 4 महिन्यानंतर वेगळं काहीतरी सुरू झालं आहे, पण पाऊस सुरू झाला आहे, मे बी पाऊस संपल्यानंतर ऊन सुरू झालं आहे. ठीक आहे, हे त्यांनी कॅल्क्युलेट केलं. मग पुढच्या वर्षी, त्या पुढच्या वर्षी, त्या पुढच्या वर्षी, असं ॲव्हरेज 30 वर्ष, असं ॲव्हरेज जर 30 वर्ष सेम हवा राहिली, असं ॲव्हरेज
जर 30 वर्ष सेम हवा राहिली, हवा म्हणजे काय, हे फीचर्स जसेचे तसे, हे सगळं विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती, त्याच विशिष्ट वेळेला ती स्थिती आहे, म्हणजे त्या महिन्यांमध्ये 4 महिने आर्द्रताच आहे हवेमध्ये, तर त्याच विशिष्ट वेळेला 30 वर्षांसाठी जर ती स्थिती राहिली तर त्याला आपण वातावरण म्हणतो. अदरवाईज जर वातावरण नाही म्हणायचं आणि टेम्पररी आहे, येऊन जातंय, कधी येतंय कधी जातंय, त्याला आपण हवा म्हणूया, वेदर म्हणूया. आय होप ही कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली आहे. परत आपण एकदा पुस्तकामध्ये काय दिलेलं हवामानाचं बघू. तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. मी काय सांगितलं तुम्हाला, हवामध्ये जर 4 महिने हवा तशीच असली, 30 वर्षांपर्यंत जर तशीच हवा त्याच वेळेला, म्हणजे मार्च टू एप्रिल जर त्याच वेळेला तशीच हवा असली तर त्याला आपण हवामान म्हणतो. कारण की ते रिपीटेडली दरवर्षी पुढच्या वर्षीही ह्या वेळेला अशीच स्थिती येणार, त्यावेळेस आपण त्याला हवामान म्हणतो. प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो, वर्षाच्या त्याच कालखंडात आपण ऋतू अनुभवत असतो. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी, एक लॉंग टर्म ॲव्हरेज, म्हणजे मार्चपासनं तर एप्रिलपर्यंत काय असतं, आणि दरवर्षी 30 वर्षांपर्यंत, म्हणजे 30 वर्ष इथे दिलेलं नाही आहे, जनरली 30 वर्ष असतात, तर दीर्घकालापर्यंत त्या वेळेला हेच वातावरण बनतं आहे, तर त्यावेळेस हेच हवामान बनतं आहे, हवा बनते, त्यावेळेस वातावरण बनते, त्यावेळेस त्याला आपण हवामान म्हणतो. म्हणजे बघा, स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान असते. काय, हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान असते. काय, हवामान हे शीत, कोरडे, उष्ण, दमट किंवा उष्ण कोरडे असे असते. आता हे कशावरून डिसाईड होतं, हवेवरतून डिसाईड होतं. म्हणजे हवेला स्टडी केलं आणि तीच स्थिती जर कंटिन्युअसली राहिली तर त्याला हवामान म्हणतात. ओके, नेक्स्ट. आता आपण काय बघितलं, तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य काय आहे, अंगे आहे. अंगे म्हणजे काय, पार्ट्स आहेत, फीचर्स आहेत. हे वेगवेगळे फीचर्स आहेत. आपण जर म्हटलो की आर्द्रता, हवेमध्ये आर्द्रता आहे, इतक्या दिवसांसाठी राहिली आणि परत येते, तर ते हवामान बनून जाईल. तर हवेची काय काय अंगे आहे, आपण ते आता शिकूया. तर काय शिकतो आपण, हवेची अंगे. पहिला अंग आहे हवेचा, काय आहे तो, तापमान, टेम्परेचर. पुढचा धडाही तापमान आहे. ओके, बघा, तर काय आहे तापमान. सगळ्यात पहिले तुम्ही हे लक्षात ठेवा की सूर्यापासून आपल्याला किरणे येतात, ठीक आहे, आणि सूर्याची किरणे आपण जिथे राहतो भारतामध्ये, भारत ज्याही अक्षवृत्तावरती आणि रेखावृत्तावरती येतो, ज्याही अक्षवृत्तांवरती येतो, 2 अक्षवृत्तांवरती भारत ज्याही येतो, त्याच्यावरती सूर्यकिरण कशी पडते त्यावरती आपली हवा ठरते, त्यावरती आपलं हवामान ठरतं आणि त्याचवरती आपलं तापमानही ठरतं. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये समजावून सांगितलं होतं की पृथ्वी स्वतःभोवती गोल तर फिरतेच, पण सूर्याभोवती सुद्धा गोल फिरते. आणि सूर्याभोवती आणि स्वतःभोवती गोल फिरताना त्याचं उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव एक पृथ्वीकडे इन्क्लाइंड आहे, ओके, झुकलेले आहे पृथ्वीकडे, तर हे सूर्यापासून दूर किंवा जवळ जातात. जर पृथ्वी सूर्याच्या पूर्वेकडे असेल तर उत्तर ध्रुव हा सूर्याकडे असतो. पृथ्वी सूर्याच्या पश्चिमेकडे असेल तर दक्षिण ध्रुव जो आहे तो सूर्याकडे असतो. आणि दक्षिण ध्रुवामध्ये मग काय राहील, 6 महिने दिवस राहील आणि उत्तर ध्रुवामध्ये 6 महिने रात्र राहील. ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगितली होती. आणि त्याचप्रमाणे इथे टेम्परेचर बदलते. पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते, बरोबर. मग त्यानंतर काय, या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळील हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाने तापतात. हे समजावून सांगतो. बघा, हे बघा, नीट लक्ष द्या. हा सूर्य आहे, ओके. आणि आपण शिकलोत सायन्सच्या लेक्चरमध्ये इयत्ता 6वी, आय थिंक पहिलंच लेक्चर आहे, पहिलाच चॅप्टर आहे, त्यामध्ये तुम्हाला मॅडमने शिकवलंय
हे काय? तपांबर, ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, स्थितांबर, मग मीझोस्फियर, मध्यांबर, आयनोस्फियर, आयनांबर, हे असतात. हे कुठे असतात? हवेमध्येच असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही पृथ्वी आहे आणि ही खाली पृथ्वी आहे बघा. ठीक आहे. मग इथे ह्या तपांबरमध्ये असतात ढग, खालीही असतात ढग. ओके. आणि इथे तुम्ही एक माणूस उभे आहात. ठीक आहे. आता सूर्याची किरणे तुमच्यापर्यंत येतात. काय होतं? काही किरणे आयनांबरमधून परत वापस इकडे स्पेसमध्ये चालले जातात. ओके. काही इथून चालले जातात वापस, काही इथून चालले जातात. इथे मॅडमने तुम्हाला सांगितलं की ओझोन नावाची एक लेअर असते. ओके. ही ओझोन लेअर काही किरणे ॲब्झॉर्ब करून घेते, स्वतःकडे करून घेते. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की सूर्याची किरणे 100% जर सूर्यापासून निघते तर काही टक्के, मी टक्केवारी सांगत नाही, हीट बजेट ज्यावेळेस शिकवेल त्यावेळेस सांगेल, काही टक्के वरती आकाशातच निघून जाते, स्पेसमध्ये निघून जाते आणि बाकीची उरलेली 99% जवळपास 97% ही पृथ्वीपर्यंत येतात. ठीक आहे. आता पृथ्वी काय करते? सगळ्यात पहिले गरम होते. ओके. पृथ्वी ही किरणे सगळी ॲब्झॉर्ब करते, स्वतः गरम होते आणि गरम झाल्यानंतर ती बाकीची किरणे वापस सोडून देते. जसं ह्यांनी बघा, ह्यांनी काय केलं? स्वतः घेतलं, काही ढगांनी काही घेतलं आणि वापस सोडून दिलं. ओके. त्याचप्रमाणे पृथ्वीने काही घेतलं आणि वापस सोडून दिलं. ह्याच्यामध्ये हवा कुठेच तपत नाही आहे, हवा तापत नाही आहे कुठेच. तर हे काय? आता बघा, जे सूर्यापासून येणारी किरणे असतात त्याला लघु किरणे, लघु तरंगे असं आपण म्हणतो. लघु किरणे म्हणू शकतो, लघु तरंग म्हणू शकतो, लघु लाटा म्हणू शकतो. ठीक आहे. ह्यापैकी काहीही वापरा. आता हे लघु म्हणजे काय? शॉर्ट, कमी. शॉर्ट हे शॉर्ट आहे, लघु आहे. त्याने हवा गरम होते का? नाही. पण जे पृथ्वीतून नंतर बाहेर निघताय, पृथ्वीतून बाहेर निघतायत आता हे, याने जास्त फरक पडतो. याला म्हणतो दीर्घ. दीर्घ तरंगे, दीर्घ लाटा वगैरे. ठीक आहे. तर म्हणजेच काय? लॉंग. ही कॉन्सेप्ट दिलेली नाही आहे तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये, नीट समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आता तुम्ही बघत असाल की सूर्यापासून आपल्यापर्यंत, अर्थपर्यंत, पृथ्वीपर्यंत कसे सूर्यकिरण येतात आणि कसे वापस जातात. पृथ्वी गरम झाली, पृथ्वीने वापस सोडले. ठीक आहे. आता हे वापस सोडलेले किरण जे ते हवा गरम करतात. याचा मग हे काय करतात? ह्या पृथ्वीच्या तलावरील ही हवा ते जास्त गरम करतात, कारण की पृथ्वीमधून निघतंय. सगळ्यात पहिले ही हवा गरम होईल, मग नंतर 1 नंबर, मग नंतर ही हवा, मग नंतर ही हवा, नंतर ही हवा. मग नंतर ही हवा. याचाच अर्थ काय? तर पृथ्वीच्या लगतची जी हवा आहे ती गरम आहे
आणि जसं जसं तुम्ही पृथ्वीपासून दूर जात जाल, पृथ्वीपासून वर जात जाल, तसं हवा काय होत जाते? हवा थंड होत जाते. म्हणजे जसं आपण वरती जाऊ तसं हवा थंड होत जाते. ही कॉन्सेप्ट कळाली. आता अजून एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा पुढचं कळण्यासाठी बरं का. साध्या भाषेत लिहितो कळण्यासाठी. जसं वर जाऊ तसं हवा काय होईल? थंड होईल. याचाच अर्थ काय? जसं पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ जात जाऊ तशी हवा गरम राहील. ही एक कॉन्सेप्ट तुम्हाला आता मागच्या ह्याच्यामध्ये पेजवरती मी सांगितली. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट काय म्हणते? नेक्स्ट कॉन्सेप्ट ही आहे थंड हवेची. थंड हवा जड असते. एक थंड हवेची घनता जास्त असते. ओके. आता जड असते म्हणून ती खाली येते बरं का. आता गरम हवा, गरम हवा हलकी असते. आणि गरम हवा हलकी असते. मग म्हणजे ज्यावेळेस हवा ही जड थंड हवा आहे आणि घनता कमी असते बघा. म्हणजे जर मी एका बॉटलमध्ये थंड हवा भरली तर ती जास्त बसेल की कमी? गरम हवेच्या तुलनेमध्ये जास्त बसेल. का? कारण की ह्याची घनता जास्त असते. जितकी घनता जास्त तितकी ती हवा त्या बॉटलमध्ये जास्त बसणार. गरम झाली की ती हवा बाहेर निघायचा प्रयत्न करणार, ती हवा स्प्रेड होणार. ठीक आहे, जास्त जागा लागते त्याला. त्यामुळे तुम्ही बघाल की बंद बॉटलचं झाकण तुम्ही बंद केलं तर ते उष्णतेमुळे नाही तर रादर हवा स्प्रेड झाल्यामुळे. बंद बॉटल करा तुम्ही, गरम करा, झाकण आधी निघतं. का? कारण की हवा आतली जी आहे थंडवाली हवा ती स्प्रेड होते, बाहेर निघायचा प्रयत्न करते, म्हणून झाकण उडून जातं. तर अशा ह्या दोन कॉन्सेप्ट्स आहेत. ह्या इथे फक्त अशाच लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे चॅप्टरमध्ये कळेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे. आता बघा तापमान. पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे सगळ्यात पहिले काय तापतो? पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते. आता कळालं. त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाने तापतात. बघितलं कसे कसे थर तापत जातात. त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जात जाल तसे तसे हवेचे तापमान कमी कमी होत जाते. हे बघितलं आपण कसं. तर अशा प्रकारे साधारणपणे विश्ववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान काय होत जातं? कमी कमी होत जातं. आणि ध्रुव विश्ववृत्त लक्षात ठेवा, पहिला चॅप्टर कंपेअर करत चला. कमी कमी होत जातं तापमान. आता दुसरी कॉन्सेप्ट. आता हवा कळाली, हवेची कॉन्सेप्ट कळाली. आता हवेचा दाब काय असतो? मी तुम्हाला हवेचे फीचर्स सांगितले, थंड हवा, गरम हवा. आता लक्षात ठेवा हवेचा दाब. हवेला वजन असते. मग काय कशी असते? थंड हवा जड, गरम हवा हलकी. त्यामुळे दाब निर्माण होतो. आता जास्त दाब कुठे निर्माण होईल? जिथे थंड हवा असेल. म्हणजे हिवाळ्यात थंडी वाजते तिथे दाब काय असेल? जास्त असेल. याला हवेचा दाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वात खालचा थर त्यावरील हवेचा दाब पडतो, त्यामुळे हवेची घनता वाढते. थंड हवा त्याची घनता जास्त असते, एवढं लक्षात ठेवा. पण पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात गरम हवा असते, पण दाब वरच्या हवेचं वजन त्याच्यावरती असतं, म्हणून त्याच्यावर दाब थोडाफार जास्त असू शकतो. दाब जास्त असतो एवढं लक्षात ठेवा. इथे ही कॉन्सेप्ट वेगळ्या प्रकारे समजून सांगितली आहे. वेगळ्या प्रकारे इन द सेन्स काय की खालच्या हवेमध्ये जमिनीजवळ दाब जास्त असतो एवढं लक्षात ठेवा तुम्ही. वजन वरच्याचं जास्त असतं. पृथ्वीच्या पृष्ठभागालगतची हवेचा दाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी कमी होत जातो. हे मी हवेच्या दाबाबद्दल बोलतोय, नीट लक्षात ठेवा काय बोलतोय. हा झाला हवेचा ऊर्ध्व दाब.
तापमानातील फरकांमुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. कळालं तुम्हाला? हा जो आहे हा ऊर्ध्व दाब आहे. तापमानाच्या फरकांमुळे सुद्धा हवेच्या दाबामुळे बदल होतो. मी तुम्हाला सांगितलं, थंड हवा जड, घनता जास्त, गरम हवा हलकी, स्प्रेड जास्त होते. बघा, हे बदल क्षितिज समांतर दिशेने घडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. म्हणजे काय? क्षितिज समांतर म्हणजे काय आणि हे ऊर्ध्व दाब म्हणजे काय? 1 मिनिटात तुम्हाला मी सांगतो. हे बघा कसं असतं. बघा, ऊर्ध्व दाब म्हणजे काय आणि क्षितिज दाब है ना, क्षितिजा समांतर. हे बघा, वरच्या हवेचे खालच्या हवेवरती वजन आहे. ओके, ही हवा गरम आहे. आता बघा कॉन्सेप्ट काय लिहिले इथे की उंचीनुसार तो कमी होत जातो. हे बघा, हा ऊर्ध्व दाब म्हणजे उंच. वर्टिकली जर तुम्ही गेले, जसं जसं आपण वरती जाऊ तसं तसं काय होतं इथे बघा, जसं जसं वर तसं तसं थंड ऊर्ध्व दाब. आणि क्षितिजानुसार म्हणजे वर्टिकल ते सांगतो तुम्हाला. हे बघा, ही पृथ्वी आहे. ओके, हिच्या ह्या भागावरती जास्त ऊन असतं, ह्या भागावरती जास्त गरम असतं. बरोबर. आता ह्या भागावरती जास्त गरम आहे, सरळ भाषेत लिहितो. हे एकदम क्रूड लँग्वेज मध्ये, ही भाषा भूगोलामध्ये वापरत नाही. ठीक आहे, मी वापरतोय कारण की तुम्हाला समजावी. इथे बघा, सूर्याची किरणं जास्त पडतात, इथे स्लांटिंग पडतात आणि इथे बिलकुलच खूप जास्त कमी पडतात. आता त्यामुळे काय होतं, हा भाग गरम, हा भाग थंड आणि हा भाग जास्त थंड. याचा अर्थ काय? इथे दाब कसा राहील? जास्त राहील. इथे दाब कसा राहील? थोडासा कमी राहील. आणि इथे दाब खूपच कमी राहणार आहे. ह्याला म्हणतात हॉरिझॉन्टल. म्हणजे काय? क्षितिज दाब. म्हणजे क्षितिज म्हणजे काय झालं, इथून इथे. आधी काय बघितलं आपण? ऊर्ध्व म्हणजे वर्टिकल. जसं जसं वर जातोय तसं तसं दाब काय होतोय? कमी होतोय. जसं जसं थंड, दाब कमी होणार कारण की वजन इकडे जास्त आहे. थंड आणि गरमची कॉन्सेप्ट बघा, क्षितिज समांतर दिशेने घडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. आता वारे म्हणजे काय बघा, मग तुम्हाला ही कॉन्सेप्ट चांगली कळेल. बघा, जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेने वाहायला लागते. आता बघा, जास्त दाब, कमी दाब, मग हवा कुठून कुठे वाहणार? कळालं का? इथे पण बघा, हा जास्त दाब आणि सेम इथे. कळालं? तर ही हवा ह्या प्रकारे पृथ्वीवरती वाहते. ह्याला क्षितिज हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज म्हणतात. काय ते लिहिलंय ना, क्षितिज समांतर दिशेने वाहतात, हॉरिझॉन्टल वाहतात. इथे ऊर्ध्व दाब, वर्टिकल कसा आहे, हॉरिझॉन्टल कसा आहे हे समजलं. आता बघा, त्यास वारे म्हणतात. कमी व जास्त हवेच्या दाबातील फरकानुसार वाऱ्यांचा वेग वाढतो. म्हणजे जर बघा, जर मी कंपेअर करायचं म्हटलं तर इथे दाब खूप जास्त आहे, तर इथून इथे जे वारे येतील ते खूप जास्त स्पीडने येतील. इथून इथे येतील, त्यांची स्पीड कमी राहील. कारण की दाब जसा आहे, ज्या प्रकारे दाब आहे त्या प्रकारे वारे वाहतात. म्हणजे दाब जास्त, जास्त स्पीड, दाब कमी, कमी स्पीड. ओके. बघा, आर्द्रता. वातावरणात आर्द्रता म्हणजे काय? जर वरच्या 2 कॉन्सेप्ट कळाल्या असतील तरच लेक्चर पुढे ऐका. जर कळाल्या नाहीये तर मागे करून परत ऐका. तरीही कळाल्या नाहीये तर कमीत कमी कॉमेंट सोडा आणि मे बी माझा नंबर दिलेला राहील कॉमेंट सेक्शनमध्ये, तिथे जाऊन कॉल करा मला. मग आणि मेंटॉरशिप घ्या, मी सांगतो तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट समजावून. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट, आर्द्रता.
आर्द्रता म्हणजे काय? वातावरण बाष्प असते, ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. काय बाष्प आणि काय दमट? बघा, पाणी आपण गरम करतो, पाणी गरम केलं त्याचं काय बनतं? बनते वाफ. वाफ म्हणजे बाष्पता. ज्या हवेमध्ये, ही हवा आहे, हिच्यामध्ये बाष्पता जास्त आहे, तर ती त्या हवेला आपण दमट म्हणतो. काय म्हणतो? दमट. ज्या हवेमध्ये वाफ जास्त आहे, बाष्पता जास्त आहे, त्या हवेला आपण दमट म्हणतो. पाणी गरम करा, वाफ निघेल, वाफ हवेत गेली, त्या हवेत दमटपणा असतो. आता तुम्ही बघाल, वाफ आपण वाफ समजा तुम्ही पाणी गरम करा आणि ते चेहऱ्यावर घ्या, हातावर घ्या, हाताचं काय, हातामध्ये काय होईल? हातावरती पाणी दिसेल. आणि म्हणजे याचाच अर्थ काय? चेहऱ्यातलं तुमचं ड्रायनेस ते का हे करताय, ड्राय करताय, म्हणजे काय होईल? घाम येईल तुम्हाला. तर ज्या हवेत दमट जास्त त्या हवेत घाम जास्त. ठीक आहे, घाम जास्त, दमटपणा जास्त, घाम जास्त, बाष्पता जास्त तर दमटपणा जास्त. तर आणि ज्या हवेत दमटपणा जास्त त्याला आर्द्रता म्हणतात. वातावरणातील दमटपणास आर्द्रता म्हणतात. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. ऑब्वियस आहे, ऑब्वियस आहे ना. जितकं ऊन पडेल तितकी वाफ होईल, जितकी वाफ होईल तितकं आर्द्रता वाढेल. आर्द्रता म्हणजे काय? बाष्पता वाढेल. बाष्पता वाढली तर आर्द्रता वाढेल. बाष्पता वाढली तर दमटपणा वाढेल. दमटपणा वाढला तर आर्द्रता वाढेल. आय होप तुम्हाला कळतंय, हे लिंक्ड आहे. म्हणून मी म्हणतो की जॉग्राफी हा कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. आधीचं समजलं तरच पुढचं समजतं. ठीक आहे, बघा, वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते. नीट लक्षात ठेवा, ही कॉन्सेप्ट खूप महत्त्वाची. पाऊस, मॉन्सून जेव्हा आपण बघू त्यावेळेस खूप जास्त महत्त्वाचा आहे. जास्त बाष्पता, जास्त गरम, आणि जास्त गरम झालं तर अजून जास्त बाष्पता बसते. तर जितकं जास्त गरम तितकी जास्त बाष्पता. ह्या वर्षी उन्हाळा चांगला पडला नाही म्हणून पावसाळा चांगला होणार नाही. ह्या वर्षी उन्हाळा चांगला पडला, आता पावसाळा चांगला होईल. कॉन्सेप्ट कळाली? जितकं जास्त गरम गरम होत जाईल तितकी बाष्पता वाढत जाईल. बाष्पता वाढली की दमटपणा वाढेल. दमटपणा वाढला तर हवेतील आर्द्रता वाढेल. म्हणजेच काय? हवेमध्ये पाणी जास्त आहे, आणि हवेमध्ये पाणी जास्त आहे म्हणून काय होणार? ती हवा हळूहळू ते जड होत जाणार. ते पाण्याचा जो बिंदू आहे, हवेमध्ये काय होतं? हवेमध्ये असे डस्ट पार्टिकल्स असतात, धुळीचे कण असतात. हे केंद्र म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. ह्या डस्ट आपण हवा इनहेल पण करतो. हवा जर घेतो, आपल्यामध्ये खूप पार्टिकल जात आहेत, त्याला PM2.5, PM10, PM5 वगैरे असे नाव आहेत. ते पोल्युटंट्स आहेत. बट नॉर्मल हवेमध्ये असे डस्ट पार्टिकल असतात, आणि ह्या डस्ट पार्टिकल्स ह्या केंद्रांच्या अवतीभोवती काय होतं? हे बाष्पता जमा होते, ही आर्द्रता जमा होते. ओके, आणि जसा हा बिंदू जड होतो तसं काय होतं? तर तसं वृष्टी होते. वृष्टी होते. आता ही वृष्टी वेगवेगळी असू शकते. कुठे पाऊस पडतो, कुठे गारा पडतात, कुठे बर्फ पडतो. तर ह्या प्रकारे याचाच पडतो, बाकी दुसरा कशाचा पडत नाही. याच्यापासूनच बर्फ, याच्यापासूनच गारा, याच्यापासूनच पाऊस. ठीक आहे, बघा काय लिहिलंय. हवेतील बाष्पतेचे पाणी, हिम यात होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे त्यास वृष्टी म्हणतात. पाऊस, हिम, गारा इत्यादी. आता हे हिम जे आहे आणि हे हिम जे आहे ते वेगवेगळं आहे. ठीक आहे, पाणी व हिम यात रूपांतर होते. ह्या अशा प्रकारे त्याचं एक केंद्राभोवती हिम बनतं. आणि ते जसं, आता ह्याचं तापमान कसं राहील? एक मनात सांगा, ह्याचं तापमान कसं राहील? जो बनतो त्याचं गरम राहील. ह्याचं तापमान खूप गरम राहील. आणि जसा जसा हा, याच्यामध्ये दोन चेंजेस, ह्याच्यामध्ये अजून आर्द्रता ॲड होत जाते उन्हामुळे. जितकं जास्त ऊन तितकी जास्त याच्यात आर्द्रता ॲड होते. आणि जितकी आर्द्रता ॲड झाली, जितकं आर्द्रता याला मिळाली, तितका तो जड होतो. आणि जड झाला की पाणी बनून खाली पडतो. एक, जड झाल्यामुळे. दोन, काय? थंड झाल्यामुळेही तो पाणी बनून खाली पडू शकतो. मग बघा, नीट लक्ष द्या.
इथे हवेचं तापमान कसं आहे? गरम आहे. काही कारणास्तव जर हा चुकून वरती गेला, हवेत तो चुकून वरती गेला तर तो थंड होईल आणि थंड झाल्यावरही तो पाऊस म्हणून खाली पडेल. बर्फ, पाऊस वगैरे वगैरे. ती कॉन्सेप्ट आपण नंतर शिकूया. पण लक्षात ठेवा, ही कॉन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाची सांगतोय मी तुम्हाला आत्ता. ज्यावेळेस तुम्हाला म्हणेल मी असं की बाबा मुंबईमध्ये पाऊस जास्त का पडतो, तर तुम्हाला सांगता येईल की अरे मित्रा, इथे हवेमध्ये आर्द्रता आहे खूप जास्त. मुंबईमध्ये मी मागे गेलो होतो, खूप घाम आला, मला खूप घाम यायचा. याचा अर्थ हवेमध्ये खूप आर्द्रता आहे. आणि जसे जसे हे हवा ह्या सह्याद्री पर्वतरांगांजवळ येते किंवा पश्चिम पर्वतरांगांजवळ येते, तसं तसं मग ह्याला जायला जागा राहत नाही. मग ते वर जातात इकडे जाण्यासाठी, आणि वर गेले की बिचारे इथे पाऊस पाडतात. म्हणून मुंबईमध्ये जास्त पाऊस पडतो. कॉन्सेप्ट्स आर रिलेटेड. सगळ्या कॉन्सेप्ट एकमेकांसोबत रिलेट करतात. व्यवस्थित लक्ष द्याल तरच कळेल. ओके. हवेतील बाष्पतेचे पाणी व हिम हे वाचलं आपण. हवा कशी आहे त्यात इम्पॉर्टंट नाही. अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासून उंची, समुद्र सानिध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. आता हवेवरती परिणाम मी सांगितलं, तर हवावरती परिणाम झाला, तोच परिणाम दरवर्षी त्याच वेळेला 30 वर्षांपर्यंत होत असला तर आपण त्याला हवामान म्हणतो. त्या ठिकाणचे हवामान असे आहे, ह्या पिरियडमध्ये, ह्या कालावधीमध्ये, ह्या कालखंडामध्ये त्याचे हवामान तसे असते, आपण असं म्हणतो. बरोबर. आता बघा, अजून एक फरक आहे. टेम्परेचर, तापमान, आर्द्रता वगैरे वगैरे बोललो, पण अक्षवृत्तीय स्थान त्याच्यानुसारही हवामान बदलते. कसं काय बाबा? हे बघा, जर ह्या अक्षवृत्तांवरती असला तो तर वेगळे हवामान राहील, ह्या अक्षवृत्तावरती असला तर वेगळे हवामान राहील, ह्या अक्षवृत्तावरती असला तर वेगळे हवामान राहील. बरोबर. अक्षवृत्ताप्रमाणे, विषुववृत्ताप्रमाणे आणि रेखावृत्ताप्रमाणे काय लिहिलंय बघा. रेखावृत्ताप्रमाणे बदलतं का? अक्षवृत्ताप्रमाणे बदलतं, कारण की पृथ्वी अशी फिरते, अशी नाही. मग अशी फिरते तर सूर्य हा कधी तुम्हाला वरती गेलेला दिसेल किंवा सूर्य तुम्हाला खाली गेलेला दिसेल. उत्तरायण म्हणतो आपण त्याला. तर ॲक्च्युली सूर्य खालीवर नाही जाते, पृथ्वीच अशी फिरते. तिच्या फिरण्यामुळेच आपल्याला सूर्य खालीवर दिसतो. ते बघू आपण. हे जानेवारी महिन्यामध्ये आपण जे संक्रांत साजरी करतो ती वेळ ही उत्तरायणवाली. आणि भीष्म, महाभारतामध्ये भीष्म म्हणाले काय होते, सूर्याचे उत्तरेकडे ज्यावेळेस काय म्हणतात त्याला जर्नी सुरू होईल त्यावेळेस मी माझा जीव सोडेल. तर ते उत्तरायण आहे. हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलतात. समुद्र सपाटीपासून उंची, नीट लक्षात ठेवा. तुम्ही समुद्र सपाटीपासून जितके उंच आहात तितकं थंड होत जातं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, हे तर कळालं. समुद्र सानिध्य, समुद्रापासून किती जवळ आहे, किती दूर आहे. तुम्ही समुद्राच्या एकदम जवळ आहात तर एक विचार करा, हवा जी तिकडून येते, समुद्र ऑलरेडी गरम होतोय, गरम होणाऱ्या समुद्रामधून काय निघते? बाष्प निघते. बाष्प, आर्द्रता कधी बनते? हवेमध्ये असणारे जे कण असतात, धुळीचे कण असतात, त्या कणांभोवती ती आर्द्रता स्वतःला अटॅच करून घेते, स्वतःला जोडून घेते आणि तेच इकडे येतात. आणि सगळ्यात पहिले पाऊस कुठं पडणार? मग ते जड होऊन जातात बिचारे हवा इथपर्यंत येईस्तोवर. आणि समुद्र किनाऱ्यावरती जास्त पाऊस. जसं जसं तुम्ही दूर दूर जात जाल समुद्र किनाऱ्यापासून तसं तसं जास्त पाऊस. समुद्र किनाऱ्याजवळ जास्त गरमी, जास्त आर्द्रता. जसं जसं दूर जात जाल तसं आर्द्रता कमी, उष्णता कमी, तापमान कमी. ओके. तर ते आहे समुद्र सानिध्य. सागरी प्रवाह आता कळणार नाही तरीही सांगून देतो. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की जमिनीवरती हे होतं, काय होतं की थंड हवा, जिथे गरम हवा आहे तिथे वाहते. हे जसं जमिनीवरती होतं तसंच हे पाण्यातही होतं. आणि पाण्यामध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघाल उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, हे फॉर एक्झाम्पल जर उत्तर ध्रुव आहे तर काय होईल, इथे पाणी असेल थंड आणि हे विषुववृत्त, इथे पाणी असेल गरम
आता काय होतं, हे गरम पाणी, मी काय सांगितलं ते लक्षात ठेवा, हवेसारखंच गरम पाणी काय असतं, गरम हवा कशी असते, हलकी असते, गरम पाणी देखील हलकं असतं. तर गरम पाणी खालची जागा सोडून गरम पाणी इथे येतं, मग इथे काय जागा बनते की नाही. थंड पाणी काय असतं, जड असतं, तर ह्याची जागा इथे बनते. तर थंड पाणी खालून इकडे वाहतं, गरम पाणी सबसर्फेस लेवल म्हणतात, वरतून नाही वाहते, त्याच्याही थोडं खालून वाहतं. तर हे एक नदीसारखं दिसतं, पाण्यातील नदी. तर ही कशी आहे, गरम आहे, आणि ही कशी आहे, थंड आहे. ठीक आहे. तर पाण्यातील नदी म्हणजे समुद्र प्रवाह, थंडकडून गरमकडे वाहतो तो पण, आणि हा वाहतो म्हणूनच आपण आज जिवंत आहोत. हे मी तुम्हाला शिकवेल पुढे भूगोलामध्ये जेव्हा येईल तेव्हा. बट आता सध्या एक कॉन्सेप्ट तुम्ही बघून घ्या. इथे आलं म्हणून तुम्हाला शॉर्टमध्ये समजावून सांगितलं. ज्या प्रकारे मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याच प्रकारे हा धडा अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे. हा धडा कळाला तरच भूगोल पुढे कळेल. ओके, चला ठीक आहे, मग भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि आय होप तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला हा धडा कळालेला असेल. चल आता पुढचा धडा तापमान अत्यंत जास्त, टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचा आहे तोही. चालेल, तर भेटूया मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच.